नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागामध्ये अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही राहणार बंद। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य, मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांचा दंगेखोरांकडून विनयभंग। विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावरती गुन्हा दाखल। नागपुरातल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूर पोलिसांसोबतच महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूरच्या राड्याचा समांतर तपास। राड्याला चिथावणी कुणाची, कोणती संघटना यामागे आहे का, याचा तपास एटीएस करणार। नागपुरातल्या राड्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलीस अलर्ट मोडवर। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात। रात्री उशिरा पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षाच। 1 एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार। टोलच्या रकमेत होणार आहे 5 रुपयांनी वाढ। देशातल्या सर्वात महाग एक्सप्रेसवेचा खिताब कायम। राज्यभरामध्ये आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगवण्याचा उत्साह शिगेला। शस्त्रसंधी सुरू असतानाच इस्रायलच्या गाझा पट्टीत हल्ले। इस्रायली हल्ल्यात तब्बल 400 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता। सर्व पोलिसांची सुटका आणि हमासच्या खात्म्याशिवाय हल्ले थांबणार नसल्याचा नेत्यानाहूंचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।